क्षत्रिय मराठ्यांकडे दोनच विषय असतात. मैदानात जर उतरलं तर विजयाचा टिळा लावून वापस यायचा नसता, मरून वापस यायचे. क्षत्रिय मराठ्यांचं वाक्य आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला लढावं लागणार आहे. इथं तू मी जर करत बसलो, हातचा आल्याला विजय जाईल. असं पाप आपल्या हातून घडू नये ही माझी सगळ्यांना पायाला हात लावून विनंती. तुमचं माझं काय असल नसल एवढ्या मोठ्या प्रवाहात होतं, मी ते पण नाकारू शकत नाही. चिडचिड पण होती. गब्बास इकडचं चिडचिड पण होती, हे पण खरं आहे. माझ्याकडून सुद्धा कधी विसरला असन तुम्हाला कधी फोन लावायचा, कधी बोलायचा. तुम्ही समाजातले मायबाप आहेत, विसरत चला. त्याची घुंगाट तयार व्हायला नको. विसरत चला, सोडून देत चला. जो सोडून देतो, जो विसरतो आणि पुढचं पाऊल उचलतो, तो समाज नक्की प्रगतीकडे गेलेला असतो. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, या समाजासाठी सगळ्यांनी मतभेद बाजूला ठेवा. आणि मला तरी असं वाटतं तुमची मान खाली होईन असं शक्यतो मी नाही पाऊल उचललं 2 वर्षात. ना मी कुठं कधी विकलो गेलो, ना कधी फुटलो गेलो. समाजाच्या लेकरं फक्त डोळ्यासमोर ठेवले. हा समाज सोडून आपण कुठलं पाऊल उचललं नाही. लोक म्हणते संधीचं सोनं केलं पाहिजे. मी संधीचं सोनं माझ्यासाठी नाही पण माझ्या समाजासाठी 100% केलं. आज कुणाच्या लेकी बाळी, कुणाचे पोरं अंतरवालीत येत आहेत. काय असतं बघा, समाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्याच्या नंतर सगळं दुःख विसरून जातो. मला पण खूप त्रास आहे. तुम्हाला वाटतं तितकं सोपं जीवन माझं सुद्धा नाहीये, समजून घ्या. शारीरिक वेदना, सामाजिक राजकीय वेदना, मान अपमानाच्या वेदना, ह्या सगळ्या खांद्यावरती घेऊन चालतोय मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो. चुका तुमच्याकडूनही झाल्या असत्या आणि माझ्याकडून झाल्या असत्या, ते नाकारण्याची गरज नाही. परंतु ज्या ज्या वेळेस समाज संकटात येतो किंवा आणायचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य असतं समाजाच्या लेकराचं रक्षण करणं. जात प्रगतीकडे न्यायची, तिला उंचीवर न्यायचं, तिला वरती न्यायचं. जातीची पहिली प्रतिष्ठा आहे, पुन्हा आणखीन वाढवायची. ही जर आपल्याला जबाबदारी पार पाडायची असली, खूप अपमान गिळून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. अपमान आपण स्वतः गिळवल्याशिवाय, मान सन्मानाला लात मारल्यामुळं समाजाचे लेकर आणि समाज स्वाभिमानी बनतो. आपण जर मान सन्मानात गुंतून पडलो, भेदात, मनभेदात, नाराजीत, रुसव्या फुग्यात जर गेलो, आपल्या शेजारच्याला ती सवय लागते. आपण जे पाऊल उचलतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते, समाज, भावकी, गाव, परिवार, कुटुंब चालतं. मला कितीही काही वेदना झाल्या, किती त्रास झाला, मान अपमान झाला, मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे, करत असते, काय होतं. मग असं बोलल्यामुळं समोरच्याच्या मनातली कटुता कमी होती. लोक आपल्याला अडाणी समजू द्या, आडमोठं समजू द्या,
आपण आपल्या पोरा बाळासाठी, जातीसाठी, लेकरा बाळासाठी काय करायचं ते आपण ठरवायचं. खरं सांगतो, इथं जवळपास इथं बसलेले 60% लोक माझ्या ओळखीचे जवळपास. सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुमच्यात आहे. इथं बसलेले एवढ्यातच एखादा पाऊस जर वाकडं पडलं असतं तुम्ही जिंदगीत सोबत दिसला नसता. मी ती पुरी काळजी घेतली. काळजी यासाठी घेतली की मी माझं भविष्य नाही बघितलं. समाजाने केलेलं कष्ट, समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य, स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांच्या लेकरं मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिलं. पण ज्या दिवशी आपली बारी आली ना, त्या दिवशी ज्यांना आपलं आपलं म्हणत होतो तो आपल्या पोरापोरींच्या, लेकरा बाळांच्या भविष्याच्या नरड्यावर पाय द्यायला लागला. बरं झालं मराठा त्यांच्यामुळं, त्यांच्या वागणुकीमुळं पेटून उठला आणि कधी न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे बळच भाषण करायपुरतं करत नाही मी. तुम्ही जर येडे असते ना तो म्हणले असते बस कर गप्पा, आता भाषण ऐकून ऐकून कटाळा आलाय. सिद्ध करूनच दाखवलं. असून सुद्धा दिलं जात नव्हतं. कुणी पण गणित लावा, पुन्हा शोध घेऊन बघा. फक्त खरं बोलायचं शिका. कुणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचंय बोलायचं म्हणून नका बोलू. मग तुमचं खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं कधी सुद्धा होऊ शकतं. प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्या जरा दयाला विचारा. समाजाला ज्या दिवशी मायबाप मानलं त्या दिवशी प्रामाणिकपणे मी पोरासारखं काम केलंय. 58 लाख नोंदी मी बोललो नाही. माननीय शिंदे साहेबाच्या समितीनं सरकारला तो अहवाल दिलाय. एका नोंदीवर तुम्ही 50 धरा तरी 3 कोटी मराठी आपण आरक्षणात घातले. आणखीन काय करायला पाहिजे? याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? हे भाषणात बोलून जाईल. भाषण संपल्याच्या नंतर, कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी खोट्यात ठरविलं असतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल, कितीक सांगावं तितके. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं, त्याच्यासाठी मी तुमच्याशी निष्ठेनं राहिलो. मी तुलना माझी दुसऱ्याशी कधी करत नाही, करणार पण नाही. आणि मी त्या मस्तीत माझात जगत बी नाही. असता खोटं सांगत नाही. आपल्याला इथं असे लोक आहेत की त्यांनी 30-30 वर्षे, 20-20 वर्षे, 25-25 वर्षे, 15-15 वर्ष संघर्ष समाजासाठी केलेला. जर 2-2 कोटीची सभा घेणारा माणूस जर असता ना, गावात आलाच नसतं. ते तिकडं हवात जगलं असतं, हेलिकॉप्टरला असतं फडफड 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 करीत. तुमच्या रक्ताशी बेमानी नाही करत, तुमच्या पायाजवळ आज बी गरीबाच्या. कारण मला त्या मोठेपणात जगायचंच नकोय. मी 20 असले तरी जातो, 50 असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. कारण ज्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा ती पुरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो. आणि असं तसं करत नाही. अरे ह्यो मनोज जरांगे तुमच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार आहे, पण हटायला तयार नाही. मला जर सरकार उद्या सकाळी म्हणलं ना तुला आरक्षण देतो, तुझ्या समाजाला आरक्षण देतो, तुझ्या अंगाचा कातड काढून आम्हाला दे, 1 सेकंद सुद्धा लावणार नाही. सगळं कातड अंगाचा काढून सरकारला दे. कारण बेगडीपणा करणारा मी नाही. हा एक गोष्ट खरी आहे, मला मोहम कोणी शेंगा आणले का राग येतो. ही गोष्ट खरी आहे. कारण मी कुठं दोषीच नाही. तरी कोणाचं तरी ऐकून उगाच बोलायचं जर म्हणलं
तर मग आता मराठ्याचा म्हणल्यावर राग येणारच ना राव. आपण सगळे पाटलच, तुम्हाला नाही का राग येत? फोन नाही केला, मला फोनच नाही केला वाक्यानी, नाही बोलिलं, एखाद्या जय शिवराय नाही घातला रुसलाच. काही काही तर असे रुसले माझ्याकडे बघतच नाही. आता बघतो तरी कोणाकोणाकडं. काही काय म्हणतात हातच वर केला नाही मला. आता मग खवाट्या मोड्याची वेळ आली हात वर करू करू. माझं एकच म्हणणं आहे, कोणाकडे बघल, कुणाला जय शिवराय घालल नाही घालल, कुणाला फोन नसन केलं, काय नसन झालं, रुसू नका गाड्यावर. एकच डोक्यात ठेवा, त्यांचं शिका. बोलल नाही बोलल काय करल, पण आपल्या लेकरा बाळासाठी इमानदारीने लढतोय ना. नाही बोललात नाही बोलला, आम्ही ताकदीनं मुंबईला जाणार आहे. हे आपल्याला करावंच लागणार. ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ, ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ, ज्या दिवशी समाजाच्या पोराबाळांचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण त्या यादीत बसू, त्या दिवशी मराठ्यांकडे वाकड्या नजरेनं कोणी बघणार नाही. अशी परिस्थिती झाली आता. मग आजपासून तुम्ही फोन लावित होतो थोड्याफार जणांना, ते बंद करून टाकलं. बोललं गेले की टाकून देते. ते का टाकायसारखं तरी आहे बरं. मी जे बोललो ते मीडियात बोलतो, भाषणात बोलतो, मग बाकीच्याला वाटतं मला कस का नाही आला. 10-5 जण माझ्याजवळ बसते, ते म्हणतात आमक्याला बोला बरं. मला नाही सोमवार राहत. मग मी म्हणतो घे इकडं, लगेच बोलतो. लगेच दुसरं फुगलंच. मला नाही बाबा बोललो, बंद करून टाकलं. तो बोलत होतो इकडून तिकडून. मी सगळंच बंद करून टाकलं. म्हणलं नको जाता फोनवर, कोणालाच नको बोलायचं, ताणच नको डोक्याला. समोरचा कधी काळी येऊन मला सांगत असतो की ते थोडे रुसल्यासारखे झालेत, उलशी बोला म्हणलं बोलतो. मग काय उलशी कमवून मग मी एकदा पट्टा धरलो, कानाला मोबाईल लावलं, टुतत नाही खाली. भूमिका आपल्याला संयमाची ठेवावं लागणार आहे प्रत्येकासाठी. मी या संभाजीनगरच्या बैठकीला, झालटा फाट्याच्या त्या झालटा गावच्या बैठकीला यासाठी आलो. पुन्हा एकदा सांगतो, वेळ तुमच्या हातातली गेली नाही. संधीचं सगळेजण सोनं करा. पुन्हा 40 वाटा, ज्याला जिकडं जायचं तिकडं जाय. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांगतो, ज्या दिवशी समाजावरती, जातीच्या लेकरावरती संकट उभा राहतं ना, त्या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला. मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजप असो, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, काय काय असन, सगळ्यांच्या पक्षातल्या सगळे आमदार, खासदार, मंत्र्यांना विनंती करतो, जर माझ्या लेकरा बाळाला आणि समाजाला जर त्रास द्यायला लागले, कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराच्या पाठीवर हात फिरायला बाहेर या. एकदा तरी जीवनात तुम्हाला मरताना असं वाटलं पाहिजे, ज्या दिवशी माझा समाज संकटात आणायचा प्रयत्न केला, त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो, समाजाच्या खांद्याला खांदा लावून होतो. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, त्यांचे अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचे महापौर, नगराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना आव्हान आहे. समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे, समाज जर अडचणीत आणायचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजरेने जर बघितलं तर रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही. एकदा गर्जना मराठे कराच. आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार. काही नाही करून बोललं जात आहे राव, काय नाही करून. याच्यापेक्षा काय सांगतात बाळगू? इथं बसलेले मराठी मला सांगून टाका काय चूक आहे माझी. तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आहे. मला काय कमायचं आहे? कुठं कमायचं असतं तर मागच नोटा घेऊन पळून गेलो असतं, तुम्हाला सापडो बी नसतं, इतक्या दिल्या असत्या मला. मी काय चूक केली मला सांगा.
समाजासाठी रातपाट करतो, उपाशी तपाशी राहतो, रक्त जातो, समाजाच्या लेकराला मोठं करतो. रोज अंतराळीत लेकर येते. काल एक अशी गरीबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती. त्यांचे आई बाप रडून सांगत होते, मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणाला लावली असती तरी माझी पोरगी मी कधीच MBBS करू शकलो नसतो. काल टॉपच्या कॉलेजला माझ्या लिकेचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब रडत होतं आनंदात. एकट्या लातूर जिल्ह्यात 30 मुलं लागले. एकट्या लातूर मध्ये. ते मास्तर आलं, बेद आलं. ते म्हणलं आपलं नाव सांगू नका बाबा, माया मागं लागत आहे. म्हणलं नाही सांगत बाबा, काय सांग. ते म्हणे 7 वर्ष इथून पाठीमाग 5 नाही तर 6 पोरं लागायची दरवर्षी. तुम्ही लातूरला यायचं कळलं, रातभर झोपलो नाही म्हणे मी. केव्हा येतोय तुम्हाला दाखवतोय. 30 पोरं पहिल्यांदा लागले म्हणे मराठ्यांचे. 30 पोरं पहिल्यांदा. आणि ते कोणतं तरी टॉपचं कॉलेज येतील. राज्याचा डाटा मी आणखीन घेतला नाही. मग राज्यात किती लिकीबाळी गेले असते. आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महावितरण. 750 लेकरं गेले हो आपले. मग तुमचा माझा मतभेद आणता कुठं. तुमच्या माझ्या लफड्यात नसलेला समाजाचा बळी जायचा. तुमच्या माझ्या साध्या चिल्लर नाराजीमुळं समाज कशाला पाण्याला लावायचा. आपण आपलं काय असेल तर आपण बघू. समाज नको पाण्याला लावायचा. एकदा जर समाज मोडला ना, उठणार नाही. बरं तुम्हाला खोटं सांगत नाही, एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तक धरून आहे, माझी पाटणे थापटीत मी इतका तक धरून आहे. उभा राहता येत नाही, चालता पण येत नाही आणि त्रास पण लई आहे. पण समाज मला हरताना बघायचा नाही म्हणून मी तक धरून आहे. आणि मी हरून देतो नसतो. मी समाजाला हरून देत नसतो. कोणाचा बाप येऊन दे. आपल्याजवळ एकदा गोडीत असेल, दुसऱ्या बारीन काय असतं तुम्हाला माहिती आहे. कोणासाठी काय चुकीचं केलं मी. 2 वर्ष वेळ दिला. काय पाहिजे आणखीन तुम्हाला. या संभाजीनगर मधून सरकार मधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगतो आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो. मी जास्त मीडियावाल्याच ऐकतो. ते म्हणले थोडा आवाज बोलत जा. त्याला म्हणलं बरं जाऊ द्यावा, थोडं बोलत जाऊ. काय करता मग आता. कारण माझा स्वभाव कसा आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्या संग मी सभ्य वागतो. आपला धंदा कसला आहे. माझ्या समाजाची तुम्ही सभ्यच वागत नाहीत, असभ्य वागता. माझ्याकडून कसं सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता. ज्या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती. पश्चाताप करत होते. इतके मेटाकुटे लावला होता. पुरे हात टेकले होते. माझ्या मराठ्याशिवाय सत्ता नाही येऊ शकत कोणाची. आज तुम्हीच कुरघोडी करायला लागले मराठ्यांवरती. मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये. उगा मी शांत बस म्हणतो म्हणून पोट्टे शांत बसते. नाही तर ते बी अशा खळ्या खानतेत. ते म्हणतात आरक्षण राहू द्या थोडं माग बघायचं की एकदा यांच्याकडे. म्हणलं नको बाबा गप बस. हे रिअल आहे. हे जात उलट काही ओबीसीचे बांधव म्हणतात आपल्याला आंदोलनात असणारे. मराठी इतके शांत कसं काय बोलले असते ना. ते कवाच ऐकून घेत नाहीत. अरे म्हणलं बाबा आम्हाला असंच उचकून आमचा देवारा केलाय. कुणी म्हणतो तू पाटील आहे. मग पाटील म्हणलं गेलं की भया माग सारी ते. आणि आपण सगळ्या ताईटच आहेत. मला ना नुकसान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला काय करायचं. दगड हाणले तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला काही देणं घेणं आहे का. तुम्हाला आरक्षण देतो ना. तुम्ही फक्त शांत राहा. दगड फेक जाळ पोळू नको. आरक्षण मिळतंय टेन्शन घेऊ नका तुम्ही. नुसतं गोटागोटीनंच आरक्षण मिळतं असं काय नाही. मी याच्यापेक्षा काय करू या राज्याला माहित असावं. हे राहू दे रे शांत उभा राहा. बाकीचे त्यांना नाही खाली बसायचं. तुम्हाला काय करायचं त्यांना उभं राहायचं सवय. टपाटपाच बसले होत तसं म्हणले.
बा याच्यामुळेच मराठीवर जळत येत आपल्या ते म्हणजे हे मराठी एकामेकातलं ऐकत आता पहिल्यांदा असं होतं कैट व्हायचं एकामेक खाली बस म्हणलं ते मग नाही बसन चल तिकडं आता आपण एकामेकात खाली बसतो जागा देतो आणि तुम्हाला एक सांगू मला हौस नाही या जागेची खोटं नाही सांगत पण बरं झालं त्या समाजाने केलं आणि समाजाने सुद्धा मोठं मन दाखवलं रेंड्यात बसायला सवय लागले मराठ्याला म्हणूनच मराठा सुधारणार आहे आपण जशी सवय असेल तसं समोरच्याला लागतं तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो मी ए पोरं इकडे कोण गुळगुळ बोलायचं बंद करा बरं का बारीक बारीक असले तरी तुम्हाला आरक्षण नाही लागत का खरं मतदानच महत्व त्यांना एकदा मोठा हो द्या बघा मग ते कसं करतात तुमचं कोणाचंच ऐकत नसते ते बारकाल्या पोरांनी बोल नका आता पोट्ट्यान लयच बेजार केला राव मला हे मुंबईला कसे कुंकड चढत येत आणि मग तिथला ते शिपी कोण कोण असतात का कमिशनर ते म्हणतात बिल्डिंग वर लय लांब चढ येते आता म्हणलं मला दिसतच नाहीत ते म्हणले चढ आपण तेवढे खाली घ्या म्हणलं तर खाली कसं घेतो चढलेलेच माहित नाही ते मग मुख्यमंत्रीच आले खरं सांगतो मी खोटं बोलत नाही समाजाला म्हणून तर समाज माझ्यासोबत मुख्यमंत्री आले ते म्हणले वर कसं काय चढे म्हणलं मला नाही त्यांना जाऊ विचारा 17 ताळे बिल्डिंग वर बघा ते चढणं तिला पायऱ्या नाही भैऱ्या नाही काही नाही त्याच्यात सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येत आहे ते आता दाटून दखल नाही घेतल्यासारखं करतंय मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितले हा बघ महिन्यात पोटात असं होतं ते म्हणले त्याला फुल टेन्शन आलंय पण ते दाखवतोय असं नाही का एखादा नाही का घेतोच नाही कोणाला असं दाखवत असतो बळच छातीकडे जात मी छाती काढून उपयोग का एवढी एवढी बी नाही सगळे काढून का करतो तसं झालंय त्याच ते घाबरल्यासारखं दाखवत नाही फक्त आणि मग ते येत आणखीन मराठ्याची दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे पण त्यांच्या मंत्री म्हणतात लय पातळ झाली मी नाव सांगा बरं का कचाट्यात आला ह्यो मंत्री म्हणला म्हणून त्याला काय मग काय चाललंय ते उगच लोकांना काहीतरी गैरसमज जावा लोकांना काहीतरी वाटावं किंवा मला दखलच घेत नाही मराठीचं जवळ आलं तरी काही नाही आतून सगळे खलबत चालू जमू आणि नसले खलबत आम्ही मुंबईत गेलो सुरू करू मुंबईत बसलो खलबत सुरू होते त्याला काय मी आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आहे आम्ही लढून मिळू मी कट्टर आहे उपोषणाला मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला एक तर आरक्षण घेऊन येणे देताना मरूनच येईल मैदान सोडणार नाही तसं मैदान सोडणारे अवलाद आपल्याला क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलोय क्षेत्रीय मराठ्यांकडे 2च विषय असतात मैदानात जर उतरलं तर विजयाचा टिळा लावून वापस यायचा नसता मरून वापस यायचे क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य आहे असा अर्धा सोडीत नसतो फळकोटा नाही परत 1 वर्षभर केलं 2-3 महिने केलं आणि बस झाला आता कव्हर करू तुकडाच पाडणार आरक्षणाचा अर्धवट नाही सोडणार मी वेळ देऊ किती काही लोकांना वाटत असेल यांनी सरकार सगळं चर्चा करावं वेळ द्यावा किती वेळ देऊ भाऊ तुम्हाला आत्ताच उपोषण आठवत आहे का शेवटचं मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय राज्य ऐकतंय सगळं तुम्हाला पण माहित असावं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळं ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणाने सांगतो आता शेवटचं उपोषण झालं त्यावेळेस सुरेश धस साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं हे सगळे मीडियात आले आत्ताच सरकार स्थापन झालंय ऐका बघा आत्ताच सरकार स्थापन झालंय मी म्हणलं मग झालं ती 1 महिन्याची वेळ घ्यावा कारण त्यावेळेस 3-4 महिने झाले होते 3 महिने
1 महिन्याची वेळ घ्या. ते म्हणले नाही 3 महिन्याचा वेळ द्या. आता सरकार स्थापन करून 8 महिने झाले, म्हणजे त्यांना दिलता 3 महिन्याचा वेळ, 6 महिने झाले, दुप्पट. मुंबईकरांना सांगणं हे चूक आमची का त्यांची, तुम्हीच सांगा. गॅजेटियर तिन्ही पण हैदराबादचे असं 11 महिने झालेत, 11 महिने घेतलेलं. कधी लागू करायचं? काय त्याच्यात वाचण्यासारखं? तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा, मला वाचायचं, त्यात वाचण्यासारखं काय? 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो. ठीक आहे म्हणलं, आधार. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती? ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही, तरी पण आरक्षण दिलं गेलं. आमचं कुठं पोट दुखतंय तुमच्यासारखं? तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झालं, राहू द्या तुम्हाला. पण 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आता हरकत काय मराठा आणि कुणबी एक जी आर काढायला? सरळ आणि सोपं. प्रत्येक वेळेस वेळच दिला. वाशीतून अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, त्याला सुद्धा वेळच म्हणते. 1.5 वर्ष झालं. किती वेळ द्यायचा? मुंबईकरांना त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना. वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे, आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे. तुम्ही 6 महिन्यात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू म्हणले, का केली नाही? काय चूक आहे बाबा आमची? आता प्रश्न आहे, आम्ही तुमचं का ऐकावं? मुंबईत येऊ नये हे काय ऐकावं आम्ही? काय चूक आहे आमची? 2 महिने मागितले, 3 महिने दिले. 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. हे मुद्दाम मी सविस्तर सांगायला लागलो, कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये. कारण मला सुद्धा थांबून आमचं हे निवेदन सुरू आहे अंतराळी, त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला. म्हणून सविस्तर यासाठीच सांगायलोय, वेळ द्यायचा यांना किती. चूक दाखवा मला. तुम्ही आडमुठेपणा करायला लागले. चला समाजाचं ऐकतो मी. प्रत्येक वेळेस वेळ दिलाय. पहिल्यांदा म्हणले गॅजेटियर नाहीये इथं, ते सत्य आहे. महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही तर लागू कुठून करते? ठीक आहे म्हणलं, काय केलं पाहिजे? जवळ घ्या. ते म्हणले तुमचं घेत नसतो आम्ही. आयला म्हणलं तापच झाला आता. म्हणलं मग शंभूराजे आले, ते म्हणले आम्ही हैदराबादला जाऊन आणतो. म्हणलं आणा. गेले. तिथला मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो, कारण तुम्ही सरकार आहे, शासनाकडे आम्ही देत नाहीत, प्रशासन पाहिजे आम्हाला. झाला का घोळ? बरं, एवढं मोठं गॅजेट तर देत होते तर मला काय चावतं का ते? एका नोंदीसाठी जीव जातो भाऊ मी, एका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं काय सोडील? गॅजेट हैदराबाद जवळ, महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही. जर असतं तर 74 पण देतो तुम्हाला मी. जर असतं तर शंभूराजे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस? मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा. पुन्हा इमान केलं, त्याचा डिझेल राखेल घासलेट काय असतं, ओतलं की पळले. त्यांचा मुख्य सचिव, आपला मुख्य सचिव आणि शंभूराजे देसाई साहेब स्वतः आंतरवालीत येऊन त्यांनी सांगितलं 9,000 कॉप्या आम्ही अटेस्टेड करून आणल्या. आता काय अडचण आहे? तिथं एक शब्द वापरला होता, नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही. तिकडच्या सरकारनं यांना हस्तांतरित करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण टिकल. म्हणलं अटेस्टेड करून आणा. मग शिक्के मारायला पेट्या घेऊन जा आपल्या इकडून, ते नुसते शिक्के हनादानादन. मग काय अडचण आहे? आणल्या मध्ये दिल्या.
पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही. 2 महिने म्हणले समिती स्वतः आणणार आहे. म्हणलं समितीला आण म्हणा. पुन्हा समितीला इमानाचा दणकाच उठेला होता देणे. पुन्हा समितीनं जाऊन आणलं. शंभूराजांनी आणलेलं 13-14 महिने झाले आणि समितीनं आणलेलं 11 महिने होऊन गेले. किती दिवस अभ्यास करायचा आहे? काय चूक आहे माई? मी नाही ऐकत. होऊ दे काय व्हायचं ह्या बारीने नाही ऐकत. मी मुंबईत घुसणार आहे. होऊ दे काय व्हायचं. तुम्ही एवढं आमचं लेकरा बाळांचं वाटोळं बघत असाल तर मी नाही सोडू शकत. या झालटा गावात जर तुमचा सातबार असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे या मताचा मी. कोणत्या ओबीसीचं मागत नाहीत, कोणाचं नको आम्हाला. आमचा जो हक्क आहे ते उत्तर द्या. सरकारी दस्तावेज आहे, गॅजेटियर म्हणजे सरकारी दस्तावेज. काय अडचण आहे तुम्हाला द्यायला? शाहू राजांच्या संस्थांचं, सातारा संस्थांचं गॅजेटियर आहे. पश्चिम महाराष्ट्र त्याचा सगळा वस्तू. अडचण काय तुम्हाला द्यायला? बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय? कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते. कोणाचा काय व्यवसाय आहे, कोण काय करतं याचा सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता. अडचण काय? तुम्ही हसून जर देणार नसलात तर मग ह्या अवघड. याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला ते निघाले. याचा अर्थ दुसरा होत नाही. आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळं होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं. कारण काय असतं लक्षात ठेवा, एकदा जर लेकरा बाळाचं वाटोळं झालं तर पुन्हा संधी नाही. शिक्षणाला माग झालाय आता. एवढी साधी गोष्ट नाही राहिली. बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे. सांगू का? टाइम ऐकतो मला नाही म्हणता नाही दणका उठेलाय. बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला. त्यांना नावाची विचारायचं राहील तुमचं सांगू का? नाही त्यांना विचारत राहील. त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचणीत आणत नाहीत म्हणून तर ह्या मराठ्यावर विश्वास आहे सगळ्यांचा. गैरफायदा नाही घेत आपण कोणाचा. मला बोलल्याशिवाय मी कोणाला माघारी बोलत नाही. मला बोलला का मग सुरू करतो. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र निघालं. 2% हुकलं त्यांचं पोरग. 2% हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका. माझ्याजवळ पैशाचे अमुकाचे प्रॉपर्टीचे. लेकरा बाळ सुखात नाहीत. लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहती, तिला वाटतं आपण त्यांच्या तोडीच तोड चाललो पाहिजे. ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत. ते जर एखाद्या टक्के रोखलं ना ते रात्रंदिवस घरात विचार करीत बसतं. ते लागलं मी नाही लागलं, ते लागलं मी कसं का नाही लागलो. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या माजी मंत्र्याचा पोराचा 2% नंबर हुकला आणि 6 महिने प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले. 8 मार्क शिल्लक राहिले त्यांजवळ. ते उठलं नंतर वालीत आलं. ते म्हणे हे प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघालं असतं माझं लहान पोरग कलेक्टर झालं असतं. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा. राजकारणाच्या येडापायी राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना, स्वतःच्या लेकराला आधी मोठा माना, तरच आपण सुधारणार आहेत. नाही तर नाही सुधारत. मग तुम्हाला मानावंच लागणार आहे. कारण या युगात कोणी कुणाचं नाही. आपलं जर दुखायला लागलं, आपण जर आजारी पडलो, दवाखान्यात जर आपण गेलो, कोणता नेता आपल्या पाठून हात फिरायला येणार नाही. पण आपला पोरगा किंवा पोरगीच आपल्या तोंडावर पाठून हात फिरायला येणार. मराठी ध्यानात ठेवा. म्हणून आधी लेकरं बाळ आपलं समाजाने लेकरं बाळ मोठं करायचं बघा. इथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काही हवासंद काढून टाका. प्रत्येक मराठ्यांच्या
मनातलं आपण काम करतो. गरीबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले आता, हजारात. मला वाटतं नांदेडचं पोरग, काय नाव आहे त्याचं, कलेक्टर झाला आता 2-3 दिवसापूर्वी, कुणबीत ओबीसीतून. तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुमच्या दारापुढं गाडी लागली पाहिजे लाल दिव्याची, सन्मान वाढणारे, कॉलर टाईट करून चालणार तुम्ही रस्त्याने, कॉलर टाईट करून. तुमची मुलगी लाल दिव्यातून आली, तुमचा मुलगा आला, PSI झाला, तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, MBBS ला गेलंय, BHMS ला गेलंय, MD झालंय. आपले पोरं हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत. आपण पडू द्या तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव, भारत सरकार नाव, काय चावत आहे काय तुम्हाला? तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखीन वाढत. इथं शेती साध्य आहे ना, पाऊस येतो तर वर येतो, एकाएकीच लगेच बंद होतो, मालाला भाव नाही, झालं नुकसान. खड्डा भरायला घरात सुद्धा कोणीतरी नोकरीला लागतं, म्हणजे इकडचा खड्डा इकडं आणि इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल. नुसतं शेती कसतो आपण, नुसती शेती कसतोय आपण, आणि रात्रंदिवस लेकरा बाळांचं स्वप्न बघतो. साहेब सोपं नका समजू. इथं पोराला किंवा पोरीला जर फीस कमी पडली ना तर 50 जणांचे दार झिजावं लागतात, 50 जणांचे दार. आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते, कशी सोडायला लागते, कसा ऊस तोडावा लागतो, कशा कंपन्यात कामं करावं लागतं. लेकरा बाळाला उंचीवर नाही, नुसतं झोपत बसू नका. भूक लागली, उशीरच झाला, काही जण लगेच गाड्याकडे बघायला लागले, जस का रोजाने आणून बसेला. इथं इतकं जागा राहावं लागणार आहे ना, जेवत ताट लोटायची वेळ आली आता. समाजावरती चालून जर एखादं संकट आलं तर जेवत ताट बाजूला लोटून त्याच्यात सहभागी व्हावं लागतं. असं कधी होतंय का? तुम्हाला कोणी मारायला आलं तुम्ही घरात बसलात आणि मग तुम्ही मला थांब थांब जरा कपडे घालतो, मी आणखी जेवलत नव्हतो. तुम्ही हाय तसंच उठताल ना, कारण सामना आणि संघर्ष जसं असेल तसंच करावा लागतो, तर विजय होतो, नाही तर विजय होत नाही. अंग राखून मिळत नाही. उपोषणला बसायचं मग मी मरण का काय? मरणार आहे तुला कोणी बसायला सांगितलं होतं? परवा नाही करायला लागत. मरण येणार आहे का विजय होणार आहे, बसताना त्याचा विचार नाही करायचा. अंग राखून काम केलं तर समाज डुबतो. समाज डुबू द्यायचा नसला, जे होईल ते, जे कंपाळावर लिहिलेलं असेल ते होईल. मैदान सोडून जगायसाठी जीवन जगायचं नाही. मरू दे एक मेला तर, करोडो तर माझ्या समाजाचे लेकर सुखी होतील ना, हे उद्देश मनात घेऊन रात्रंदिवस लढतो, नाही भेट मारायला. आत्ताच नांदेडला दवाखान्यात होतो मी, नाही थांबलो. मला माहिती आहे आता हीच वेळ आहे मराठ्यावर गुलाल फेकायची. काही काही लोक आपले म्हणतात, काही काही तुम्ही घोडे लवी जाऊ नका. तुम्हाला काय नीट आहे? जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो, नाही इच्छा त्याला नीट बोलायची. आणि तुम्हाला काय करायचं, त्यांना माहित भाषा कळती. याच्या आधी काय गोडी सांगितलं नाही, याच्या आधी मराठ्यांच्या लढाई झाल्या नाही, मोर्चे आंदोलन झाले नाही, त्यांनी समजून सांगितलं नाही सरकारला. कायद्यात, घटनेत, समितीनं, आयोगानं शांततेत मोर्चे काढले, हजारो बैठका पण घेतल्या. लेट आली का? पंद्याला जायचं काय? जुळलं. आपले लोक इथून पाठीमागे लढणारे 20-20, 30-30, 40-40 वर्षापासून मथरे झाले, पण यांनी नाही ऐकले. मग तुम्हाला काय देणं घेणं आता? यांना जर ह्योच मार्ग पाहिजे तर बर, उद्यापासून बंद, उद्यापासून घोडे लावायचा बंद करतो. पण एक उत्तर द्या मला आधी, तुम्ही बसलेले सगळेजण, आणि खरं उत्तर द्यायचं, खोटं नाही. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुम्ही दारात बसलेले. तुमच्या आई बापाला कोणीतरी शिव्या देतंय, अपमान करतंय, दारात बसलेलं पोरग गप्प बसन का?
आणि ते पोरग जर गप्प बसत असलं ते मराठ्याच्या पोटच नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलंय. माझ्या समाजाला जर कोणी वाईट बोललं तर मी कचाकच घोडे लावतो, याच्यासाठी लावतोय. मी काय चुकीचं करतोय याच्या अगोदर सगळ्यांनी यांना समजून सांगितलंय. संघटना होत्या, ग्रुप होते, समन्वयक होते, मोर्चे होते, सगळ्यांनी यांना कायद्याने समजून सांगितलं, हुशारीने सांगितलं. नाही जमत यांना की उलट्या खोपडीची आणि महाधोरणाचं आहे. मला उलटे कामं करायला सवय लागली पहिल्यापासून. मी उलट्या खोपडीचाच. मराठी जर म्हणलं कोणी हे मिळत नाही मग मी होत असतो कसं काय मिळत नाही बघू. आपलं उलट काम असतं. मराठी म्हणत होते ओबीसी तुम्हाला कवाच मिळू शकत नाही. ऐ लोखंड फोडायची तयारी मराठी. ओबीसीतून आरक्षणच मिळणार नाही म्हणले. मिळालं की नाही? सोपं नाही बोल. तुम्ही बी मला जातवान लागला तर मी बी पिल्लू जातवानाच. इथं कोणीच कोणावर नाराज होत नाही. आणि समाजाची दशा बदलायच्या असेल तर आपल्याला हे करावंच लागणार. सगळं सांगितलं बाबा यांना समजून. मोर्चात सांगितलंय, बैठका झाल्यात. उलट यांनी आपल्या लोकांचं वाटोळ करून टाकलं. खरं सांगतो मी तुम्हाला, खोटं नाही. अर्धे चर्चा करायला गेले ना, अर्धे आत नाही गेले की आतल्याने सांगायचं तुम्ही वाजवा त्यांचं. बाहेरच्याने वाजले त्यांचं त्यो का समाजाचा मालक आहे का, बोललाच कस काय. समाज निघाला गोटे घेऊन. बाहेरच्याने आतल्याला नाव ठेवायचं, आतल्याने बाहेरच्याला ठेवायचं, बाहेरच्याने आतल्याला ठेवायचं. याच्यात आपलेच लोक संपले त्यांनी. इतके डावाडे लोक आहेत ते. म्हणून मी ती चर्चाच नको म्हणलं शिष्टमंडळ नको, फेष्टमंडळ नको, कुणी मालक नाही, मी बी नाही. मी आजही मला आंदोलक नाव लावतो. नकोच म्हणलं ते लफडं. मी एकदा 4 पाटील होते, आणखी ते माघारीत नाही आले. नकोच ते लफडच नको ते. तुम्हाला यायचं इथं चर्चा करा. काय करायचंय, आरक्षण द्यायचं का नाही इथं सांग. खोली तर तेच सांगणार आहे. एकदम सोपं आहे ना. तुम्ही म्हणता अडून घ्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं. अडून जाऊन काय म्हणणार आहे तू? समजा आरक्षण देत नाही इथं म्हण. समजा अडून जाऊन तू काय म्हणशील, आरक्षण देतो. मग व्यासपीठावर म्हण ना, तुला का रोग आला नाही. इतकं सोपं काम आहे. समाजाला तरी कळून दे. आडून गेलं ना ते काय म्हणते लय झालं तर पैसे पद घे. मला दोन्ही नाही लागत. हा काय म्हणणं तो पैशाचा माझ जमत नाही. पहिल्यापासून कर्जच आहे माझ्यावर. आता नाही मागत कुणी. आता गेले ज्याचे होते तेच माझ्याकडे गाडी घेऊन पळत. आता मागत असतो मी. हो शाहीर साहेब पहिल्या दिवसापासून सोबत येत नाही. त्यांना अर्धेच द्यायचं होतं आम्ही, अर्धे नंतर म्हणलं की ते म्हणले गेले. नाहीच काही देता कुठून. पण समाजाचं काम करायची मात्र तळमळीने इच्छा होती. समाज उंचीवर न्यायचा. लहानपणापासून ते कोरलं होतं की आपण समाजाला द्यायचं. ठीक आहे, एवढ्या मोठ्या प्रवाहात आता काय नाराज होणारच आहेत, काही सोबत राहणार आहेत, काही जाणारच आहेत. त्याला नाविलाजी. सगळ्यांना सारखं माझ्या जागेवर जरी आलात ना तुम्ही नाही करू शकणार. तुम्हाला वाटत असेल या जागेवर येऊन बघा तुम्ही सुद्धा सगळ्याची मनधरणी नाही करू शकत. मी तर लय घाण घोडे खातो. तुम्हाला काय माहिती, 9च्या पुढं बिगर शीचा फोनच नाही. एकदा जर त्यांनी टाकली ना दीदी ते मला ओळखी देत, नुसतं नाव तर सांगतो लगेच त्यालाच सुरू करतात घोडे. तू का मालक झाला का, इतके दिवस आम्ही कशाला घासली. मग झालं सुरू. तुम्हाला हात जोडून सांगतो इथं बसलेल्या सगळ्यांना, माझं काही ऐकू नका. पण एक गोष्ट ऐका, आयुष्यभर ऋणी राहणार मी तुमचं. तुम्हाला खाली मान घालावं लागेल असं एक पाऊल उचलणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. पण माझी एक गोष्ट ऐका. पहिलं तुम्ही सगळेजण पहिली दारू सोडून द्या. समाजाचं एवढं वाटवं होतं त्या दारूमुळं. तुम्ही एका ठोक्यात 2-3 खाली पाडीता, इतकी ताकद तुमच्या अंगात. पण पेलं ना तुम्हाला कसलं वरगडून जाईल. समाजाचा घात होतो, कुटुंब उघड्यावर पडतो. तुम्हाला माहिती का काय परिस्थिती होती. तुमचं पोरग किंवा पोरगी जर बाहेर कॉलेजला कुठे शिकत असले ना, तुम्ही जर दारू पिऊन मोटरसायकलवर पडले किंवा कुठं गटारात पडले तर तुमच्या पोरीला तिची मैत्रीण म्हणती तोय पप्पा दारू पिऊन पडले.
तुम्हाला माहित नाही तिला वेदना किती, तिला खाली मान घालून चालवावं लागतं तेवढे एका शब्दासाठी. तुम्ही कधी गाड्यावर पडलात, गटारात पडलात तर ते तुमचे पोरग जिथं शिकतंय त्याच्या मित्राला माहित होतं. तो मित्र म्हणतो अरे तुझ्या बापाचा हात मोडलाय, ते दारू पिऊन पडलेत. त्या पोराचं काहीच कापल्यासारखं होतं, जरा लाजा धरा तुम्ही. तुम्ही दारू पासून लांब जा पहिले. तुम्ही दारू सोडली ना समाजच प्रगतीवर गेला. अरे इतका धाक आहे. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा येईल लेकरा बाळाला घरी येईपर्यंत टेन्शन असतं. फक्त दारू सोडा, समाज सुधारला. बऱ्याच दारू सोडल्यात मी आता. इथं पेत कोणी आता इतक्याच विचारलं तुम्ही काय हा म्हणता. मावशी तुम्हाला एक काम सांगत, आवाज येतो तुम्हाला. हे जर दारू पेले ना मला हळूच अंतरवाले लिहून सांगा यांचा असा निटोबा काढी धो ना मी. निरोप मायापर्यंत येऊ द्या. दुसरं एक काम करा, बांध फोडायचे कमी करा. असे बांध फोडीत घेण्याची एकामेकाची 5-5 पेढे झाले आपले लोक बोलत राहू एकामेकाला. तुम्ही जरा कमी शहाणे व्हाय ना. लोकांनी आपली नसवळ केली. ही जात रागीट आहे, हिला थोडा मोठ्यापणा देऊन जर भडकिलं ना हे तराला लागत. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण आपल्यात बांध फोडायचे कमी करा. 1-1 फूट सोडून द्या, काय होत नाही. आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. कुणी कुणाचं नाही सिद्ध झालं या 2 वर्षात. ज्यांना आपण आपले म्हणत होतो ना ते आपल्या विरोधात गेले. आरक्षण नाही पाहिजे म्हणतात, मिळून देऊ नका, आमच्यात नको. ते लई पातळी सोडून बोलत आहेत असं म्हणतो. खूप छान बोलत नाहीत ते पातळी सोडून बोलतात. म्हणजे तसंच असतं. मग आपल्या पातळ्या आणि फातळ्या काही नसतात आपल्यापेक्षा. तुला अडपडायचं कोणी सांगितलं? हिंदू आहे ना आपण. किती सोपं गणित आहे. हिंदू आहे, तुम्हाला हिंदू जगवायचा, हिंदू मोठा करायचा. आम्ही हिंदू आहे ना. आरक्षण देताना हिंदूच विरोध करतोय आम्हाला. आणि जे आमचा शत्रू आहे ते पाणी वाटितोय, केळ वाटितोय. ही रिअल परिस्थिती आहे. तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे, नाकारून नाही चालणार. ज्यांना आपण आपले म्हणत होतो ते आपल्या पोरांच्या मूर्त्या पाडायला लागले. आरक्षण मिळवून द्यायला तयार नाही. सगळ्यांनी एक फळीत तयार केली. आता ते लेवल 150 जणांची केली तुम्ही. का? मला विरोध करायसाठी. तो 150 येऊ दे नाही तर 500 येऊ दे, नाही पालथी पाडली ना त्याला खानदान नाही सांगणार. किती काय येऊ दे. गेलो आरक्षणात आम्ही, तू कशाला मराठी नाराज. उलट त्या या लेवलने समजून घ्यायला पाहिजे. आपण विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेली, त्याच्यापेक्षा कशाला नाराजी अंगावर घ्यायची. मिळो द्या. राहिले तेच किती का आता 7-8% राहिले तर किती राहिले ते मी आता घालणारच. 29 ऑगस्टला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेले. आता 1-2-3 कामं सांगतो तेवढे करा. एकाने गप बसायचं नाही. पहिलं काम, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ 1000 नंबर आहे. मोबाईल मध्ये आहेत का नाही? त्याच्यात 500 तर मराठीचे असतील. रोज एक दणका उठवायचा. प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला, मी मुंबईत चाललोय तू चल. किती सोपं गणित आहे. एखाद्या माणसाला जर 5-50 फोन आले तो सकाळी फोन करून तुम्हाला, हे लय महत्वाचं आहे. मराठा समाजातले, गावातले सगळे, राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी आजी सभापती, महापौर, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचे आणि सांगायचं मुंबईला चल. तेव्हा काय येऊ द्या. तेव्हा नाही आला तर हरकत नाही.
तुमचा प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारीनं तेवढं काम करा. कारण त्याला निवडून आणताना आपले माणसं रात्रंदिवस डोळे फोडीत. तो मोठा होतो निवडून येऊन, त्याचे पोरं मोठे होते, आपण भिकायला लागतो. त्याला एकच सांगा, आता महे लेकरं माझ्या समाजाचे लेकरं मोठे होणार आहेत, फक्त मुंबईला आमच्या संग चल. आणि तो जर नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका. आपल्याला फक्त सांगा घेऊन नव्हता, त्याचा बाजार उठेलच म्हणून समजत पाळाच. तुम्ही डोळ्यावर येऊ नका, काय करू नका. प्रत्येक गल्लीत 50-50-100 गव्हाणं मतदान आहे. लय झालं त्याला पाडायला तेवढं. हे तुम्हाला करावंच लागणार. आणि तिसरं काम, प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची, जे काढायची ह्यावेळेस. जी गाडी असेल ते ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा, जीप काय असेल, मोटरसायकल सगळं काढा. पर्याय समाजाला खरं बोला. समाजाला खरं बोला, समाज येतो. समाजाला पर्याय खुले करून द्या. समाजाला सांगा, ज्याला मुंबईला यायचं ते 10-15 दिवसात तयारीने चला. आणि ज्याला यायचं नाही त्यांनी फक्त आम्हाला मुंबईपर्यंत सोडायला आणि तुम्ही वापस या असं म्हणलं समाज येतो. आपण जर म्हणलं ना आमचं मुंबई चला, ते म्हणजे 10-15 दिवस गुंतून पडायला लागून बुवा तिकडं. सोपं काम. वापस या म्हणलं ते म्हणजे हा वापस या म्हणलं येतो मग मुंबईपर्यंत आम्ही. आणि चौथं काम, संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे मास्तर आहेत, डॉक्टर आणि वकील यांच्या पुऱ्याच्या गाड्या ह्यावेळेस बाहेर काढायच्या. यांच्या गाड्या आहेत फक्त बाहेर येत नाहीत काही जणांच्या. यांच्यात आणखी एक राजकारणी श्रीमंत मराठा, या 4 लोकांच्या गाड्या बाहेर नाहीत. कावळे हागू नये म्हणून झाकून ठेवते अशी. एवढ्या वेळेस त्यांच्या बाहेर काढायला सांगायचं. ते सगळी मदत करतात आपल्याला, सगळं सहकार्य करतात, फक्त गाड्या बाहेर येत नाहीत. का बाहेर काढायचं त्याचं कारण सांगतो. 1 लाख मास्तर तास राज्यात, 1 लाख डॉक्टर, 1 लाख वकील, 3 लाख गाड्या यांच्याच झाल्या. नुसते ड्रायव्हर खाली उतरले तर 3 लाख होते. आणि त्याच्या 4-4, 5-5 बसल्यावर 10 लाख पब्लिक त्यांची एकट्याचीच झाली. आपल्या जवळ वस्तू असून तिचा वापर नाही करत आपण. गरीबाच्या लेकरं टराकाला लावतेत, ट्रॅक्टरला लटकत येत, कुंकड डीजे लावतेत, जातात. आमचं म्हणणं आहे तुम्ही महत्वाचा घटक आहे यावेळेस. सगळे नोकरदार, पोलीस मध्ये असेल, तहसीलदार तहसील मध्ये असेल, आरोग्यात असेल, रेल्वेत असेल, कर्मचारी वर्ग जेवढा असेल ना, तुम्ही तुमच्या ड्युटीवर थांबा. तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका, पण तुमच्या चुलते पुतणे मेहुणे सासरे बसून मुंबईला पाठवा. आणि ते आपल्याकडे देत नाही आणि त्यांनी देऊ पण नाही. आपण ते अपेक्षा बी नाही करीत, कारण ते बुद्धिजीवी वर्ग आहे आपल्यातला. ते आपल्याजवळ देत नाही तर त्यांचे काही चूक नाही. आपण कुठं खरकून आणतो गाडी नेली, त्यामुळे ते देत नाहीत. आपण धोरणात हानीत नाही तर आपण स्टेअरिंग सोडून देऊन राम त्यामुळे ते आपल्याला देत नाहीत. आमच्या हातात देऊ बी नका बाबा म्हणा तुम्ही, पण तुमचे पाहुणे रावळे मित्र तुम्ही मुंबईला पाठवा, मग ते पाठविते. इतकी संख्या आहे आपली. आणि यावेळेस असे लयच मुंबई लोक येणार आहेत. मी आता अंदाजा घेऊन आलो पश्चिम महाराष्ट्राचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा तर चॅलेंजच नाही त्याला. इतके लोक येणार आहेत ना, फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा. प्रत्येकाला 1 घर 1 गाडी सांगा, सोडून मुंबईला या म्हणा. आरक्षणच भेटलं, टेन्शनच घ्यायची गरज नाही कसलंच. डॉक्टर वकील यांना पण सांगा की तुम्ही तुमच्या गाड्या तिकडे घ्या म्हणून. तुम्ही फोन करा ना. ज्याला बाहेर फिरायची भीती वाटते, राजकीय नेत्याचा काही त्रास असला तुम्हाला सांगा बरं का. कुणी लपवून ठेवू नका. संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, एखादा राजकीय नेता, मंत्री, खासदार, आमदार जर म्हणत असला मोर्चाला जाऊ नको किंवा हळूच फोन करून त्याच्या कार्यकर्त्याला सांगत असल्या तर मला सांगा, त्याच्या दुकानाचं कुलूप लावायची जबाबदारी माझी. आणि ते किती बी मोठ्या बापाचा असू द्या, त्याला मी नीट करतो. पण तसं शक्यतो नाहीये. मला वाटतं तसं होणार नाही, कारण सगळे आता जागे झालेत. सत्ता असली म्हणून काय झालं,
सत्ता आहे म्हणून त्या पोराचं पोरीचं शिक्षण मोफत होत नाही, पोरा पोरीला नोकरी लागत नाही. सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज आहे. मुंबईला सगळी तयारी केली आपण. यावेळी सगळे बाबा लावलेत, नामवंत बाबा घेतले शाहीर साहेबांनी कीर्तनाला. संध्याकाळी कीर्तन आहे. नामवंत गायक आणलेत, वाजणारे बी आणलेत, नामवंत धडाधड चालणारे यावर मुंबईत. शाहीर बी जबरदस्त आणली. दुपारच्याला शाहीर, तिसरा पारच्याला संगीत भजन, असे गायक आणले डेंजर. मी तुम्ही फोटो बघितला, आता आम्ही व्हायरल करणार आहेत ते पॉम्पलेट. तुम्ही म्हणता मला डेंजर आणले हो येणे, लाखाच्या सुपाऱ्यात त्यांच्या. त्यांना सांगितलं 8 आना बी देणार नाही. ते म्हणले फुकट, ते बी म्हणले फुकट. शाहीर आणले, संगीत भजने, कीर्तन ठुलेत मोठमोठ्याला बाबांचे. जे टीव्हीवर बाबा होते तेच बाबा. एका फोन मध्ये ते बिचारे म्हणले आपला फुकट बघ, डीजे सुद्धा देऊ नका, फक्त त्यांची एक 8 आहे. ते म्हणले कीर्तन मह आहे. त्या दिवशी पोराला मला आत येऊन दिले, ते मला द्यायचे ढकलू. होय तिकडे बाबा काय माहित नाही, चाल सरक मागे. केवढी फक्त एक 8 घातली, आम्हाला मध्ये येऊन द्या. म्हणलं हा नाही, ते आम्ही सांभाळतो. ज्याला कीर्तन ऐकायचं कीर्तन ऐका, ज्याला भजन ऐकायचं त्याने भजन ऐका, ज्याला शाहिरी आवडते त्याने शाहिरी जबरदस्त पोवाडे ऐका, आणि ज्याला काहीच आवडत नाही त्यांनी आपण आपल्या गाडीला डीजे घेतलेले चलून धंगाड धंगाड तुपल्या एका कडील तिकडे. काय करतो मग आता तुपला दणकणतो. आता मी काय करू, आता ते ऐकतच नाहीत म्हणलं. तुपल्या एका कोपऱ्यात चलून दे. तिकडे गोटे गाटे, तिकडे गोटे बी अवघड आहेत. अशी मुंबईत असे गोटे बसता आहे ना, त्याच्यावर धड उठता आहे ना. ह्या बारे ना दिलंच ना चॅलेंज. देवेंद्र फडणवीस चॅलेंज दिलंच ना, काही बोललो का मी त्याला. त्यांना म्हणतो जाऊन दे त्यांना, साहेब ते साहेब म्हणतो काय करतो मग. आता मी मीडियावाल्याचा खरंच सांगतो, मला सन्मान करतो, कारण 2 वर्ष झालं त्यांनी मराठाचा मुद्दा असा लावून धरला. मग मी लाईव्ह होतो आणि त्या लाईव्ह मध्ये ते म्हणले ते मुख्यमंत्री प्रमुख माणूस, त्याला नका बोलू बा आर तुर, चांगलं बोला. बरं म्हणलं चांगलं बोलू, एवढं बरं काय. आता आपण नाही का बैलाला समजा पेंड नेतो, पेंडात मीठ बी टाकायला तर ती बैल पेंड खातो सगळी, नाही तर खात नाही, नुसता जी बोडी तो अशी. जाऊ द्या बाबा मला ऐकायला लागतं का, मोठा माणूस येतं काय करता मग त्याला. आता मोठा आहे म्हणलं, मोठात नाही मा एवढाच असं समजा देऊ, पण मोठा तर मोठा काय त्याला, मोठा काय त्याला. मराठी काय लहान आहे का, मराठ्यानेच बसले त्या खुर्चीवर. आणि मी मुख्यमंत्री पदाला बोलत नाही. आणि मला लय अक्कल आहे, काही काहीला मी येडा वाटतो. येडा तर येडा, 3 कोटी हात घातले की नाही येड्याने, येडा तर येडा. देवेंद्र फडणवीस सोडून मला कुणीच येडं म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतो लय बेकार रसायन येते, तो मला नाही कळायचं. मी मुख्यमंत्री पदाला बोलतच नाही. मुख्यमंत्री पदाचा सन्मान आहे, आम्ही त्याला म्हणतोय. त्याचा त्याचा काय समान, तरी पण सांगतो. त्यांनी अधिवेशन घेतलं गोव्याला, सत्ता दिली मराठ्याने. म्हणे मी ओबीसी साठी लढणार, आणि मग मराठ्यासाठी कोण लढणार. आम्ही का नुसतं मतदान ठोकायला का तुला, पॉम्पलेट चिटकीवन, प्रचार करण, सभाला लोक धरून आण, त्यांना संध्याकाळी जे जे लागतं ते ते दी. एवढेच कामाचे कामी. तुला लाल देवा आला गुतीलीच आमचे पोरं, एवढ्यासाठीच आहे का आमचा जन्म मराठाचा. आमच्यासाठी नाही लढणार. आणि तो शब्द इतका परफेक्ट मराठ्यात जाऊन बसला. मराठे त्या दिवसापासून भाजप मधले खवळे डायरेक्ट माझ्याकडे आले. जाऊन ते सांगतो ज्या जे होईल ते होईल. हा ते आले अंतरवले तर मला म्हणले पाटील ना आमचे पोरं पुरे आम्हाला शाप देणार आहेत. सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही, शिकायचं अवघड झालंय, वाटोळं व्हायला लागलं आपलं. बोललाच ना तो आम्ही बैठकाला कमी दिसू, कारण ते इतकं खुनशी म्हणी. आमचे कोणाचे 5 लाखाचे 10 लाखाचे 20 लाखाचे काम आहेत, ते बिलगुतीत आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं दिसणार नाही, पण मुंबईत 100% ह्यावेळी दिसू लागले. तर आला दुसऱ्या दिवशी पुन्हा गप बसायचं तर मीडियावाल्यांनी विचारलं
मराठे मुंबईत येणार आहेत. त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते, खवळले मराठ्याचे पोरं. काय बघून घेते, काय बघशील, बघायचंच या बारे होती काय व्हायचं, चल काय करणार त्याला, कसं वागायचं. माग सरकत तर लेकराचं वाटलं होतं आमचं, पुढे होत तर तो हल्ला करतोय. तो का आमचा शत्रू आहे का वैरी आहे. तुझ्या आईला आधी नाही बोललो आम्ही, आधी आमच्या आईवर हल्ला केला तू. तुझ्या आईला आम्ही आधी नाही बोललो, तुझ्या सरकारला नाही, तुझ्या पक्षाला नाही, आमच्या आया बहिणीच्या डोक्यात तू फोडल्या आधी, तेव्हाच आम्ही बोललो. तुझ्या घरातल्याला इज्जत आहे आणि आमच्या आईला इज्जत नाही काय. आमची माया माऊली राब राब राबतीन, देशाला पोटभर धान्य देती, तिच्या डोक्यात आणि छातीत तुम्ही गोळ्या घालला. आता गोळ्या निघत नाही. काल आम्ही एक पोरग पाठवलं इथं गॅलेक्सी मध्ये, त्याच्या हाताच्या मासाला अशी एवढ्याल्या त्या मासात त्या गोळ्या चिटकून बसल्यात. दोन्ही हाताने बोंबलताय त्या पोरगा फडणवीस साहेब. तुम्हाला काय होतं बोलायला, वेदना माझ्या समाजाला. आत्महत्या मय पोरं आणि पोरी करतात मराठीचे, जोर दाखवायचा नाही. पोलीस असं करतील तसं करतील, झालं ते एकदा. आता आजही आमच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबत. हे इथं बसलेले ते वाड्याच्या बाहेर कधी बायको निघली नाही, नाक तुटून गेलं तिचं नाक. देवेंद्र फडणवीस दुसरं बसावं लागलं, लेकराचं कल्याण होईल म्हणून आमची माऊली त्या अंतरवाडीत येऊन बसली आणि तुम्ही हल्ला करता. अरे 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली इथं, तर इकडच्या बाजूने निघाली. काय म्हणला असेल त्या लेकीचा जीव. आणि तू पाळलेले कुत्रे, ते मंत्री आणि आमदार म्हणतात आया बहिणीला बोलला. अरे आमची आई बहीण नाही काय, तुला तुझ्या नेत्याची पोरगी वाटती, बायको वाटती, आणि नेत्याची आई तुला आई वाटती. आमची मराठ्याची आई तुला आई नाही वाटत. मराठ्यांना मी जाहीर सांगतो, मी नाही अन्याय सहन करू शकत. जात वाढवला दे, कमायला नाही आलो, पैसे कमायला पद कमायला नाही आलो. मी हमेशाच माझ्या जातीवर छळ केलाय, हमेशाच अन्याय केलाय. अरे अर्ध्या राज्यात मराठी असून नुसतं मारच खायचे का मी. अरे चूक तर दाखवा, खाली मान घालून वापस येईल जर चूक असली तर. लेकराच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने जातो. तुम्ही म्हणणार मुंबईत येऊ नको, वा मराठ्यांनो सावध व्हा. असा न्याय जर तुमच्या पदरात पडणार असलात आणि तुम्ही असाल खानदानी जातवान मराठी जर असताल, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत घुसायचा. लोकशाही तोडून काम नाही करत. कधी आयुष्यात लोकशाही तोडून शिवणार सुद्धा नाही. तुम्हालाही माझा जाहीरपणानं संभाजीनगर मधून आव्हान आहे, कुणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. तुम्ही फक्त शांततेत मुंबईला चला. आपल्या शेजारी जरी जाळपोळ केली ना, डुकून सुद्धा बघायचं नाही. 5 फुटावर आपल्यापासून जाळपोळ दगडफेक झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं. ती उद्योग तू भगवान तिकडे फडणवीस आणि ते पोलीस हे डाव करू शकते, सावध व्हा. हे माझ्या नावाच्या घोषणा देऊ शकते, देवेंद्र फडणवीसला सुद्धा शा देऊ शकते. देवेंद्र फडणवीस तशी टुई पाठवू शकतो. हे ऐकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या घोषणा देऊ शकते,
आणि सरकार ऐकत नाही म्हणून दगडफेक सुद्धा करू शकतात. डायरेक्ट उचलून पोलिसाच्या गाडीत त्याला टाकायचं. तुम्ही फक्त शांततेत मुंबईत बसा. यांच्या छातीवर पाय देऊन मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो. तुम्ही खुन्नस नाही देऊ शकत. माझ्या समाजाच्या लेकराशी खुनशीन वागायचं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला आव्हान आहे, जातीच्या बाजूने उभे राहा. समाजाच्या लेकराच्या समोर देवेंद्र फडणवीस जाणून बुजून संकट उभा करतोय. शांततेत मुंबई जायला रोखलं जात असेल तर याचा अर्थ असा होतोय मराठा यांना मोठा होऊ द्यायचा नाही आणि आपण पण मांडा. आता आरक्षण घेऊनच मुंबई सोडायची. गुलाल मराठ्यावर फेकायचा, सोडायचं नाही. येऊ दे कोण आणवायचं बघू. आता कुठं जायचंय? जर राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, आमदार मंत्री खासदारांना सुद्धा सांगतो, माझ्या मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी जरी डवसली ना, महाराष्ट्रात एकाही मंत्र्याची आमदाराची गाडी फिरून द्यायची नाही. पांढरण रस्ता सुद्धा राज्यातला सुरू नाही राहिला पाहिजे. राज्यातलं आंदोलन सुद्धा शांततेत, पण हागनामुतनं बांध. मुंबईत मी बघतो कोणात किती दम आहे ना, ह्या बारे मला पण बघायचा जात. शांततेतलं उपोषण करू देणार, वारे नियत लागू द्या जरा. तुम्हाला हे शब्द त्याचे, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी. जीव पणाला लावलाय. समाजाच्या लेकरावर कधी आत्महत्या करायची पाळी येऊ नये. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला आयुष्याची भाकरी द्यायची म्हणून झुंजतोय. रक्त जातो, उपाशी तापाशी राहतो या लेकरासाठी. मायबाप मराठ्यांनो, कधी मरण मला माहित नाही. मी खोटं बोलत नाही. मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, पण माझ्या समाजाला आणि जातीला जिंकू लागा एवढीच हात जोडून विनंती माझी तुम्हाला. पर्याय नाहीये. समाजाच्या पोराचा आक्रोश आहे. समाजाच्या पोरांना आता कुठं वाटतंय आरक्षण मिळालं तर आम्ही मोठे होऊ, आमच्या पुढे मोठ्या होत्या, आमचाही संसार सुखी होईल. मला शेतीला जोड, लेकर व्यवसायात आणि नोकरीत असले पाहिजे. देवेंद्र फडणवीसला जाहीरपणाने सांगतो, साहेब आडवाच्या भानगडीत नका पडू. मागचं आम्ही विसरलो नाही. झालं ते झालं. पुढे पुन्हा तसा डाव रचायचा प्रयत्न करू नका. बेकार मुश्किल होईल. या मराठ्यांच्या ज्वालामुखीला हात लावू नका. खाक होताल खाक. राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल तुमचं. पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या काळजाला हात घालू नका. शेवटी मराठ्यांना तुमच्यापेक्षा लेकरं बाळा आमच्यासाठी महत्वाचे आहेत. सत्ता येत राहील, जात राहील. तुम्ही निवडून येताल, पडताल, पण एकदा माझ्या मराठ्यांच्या पोराबाळाचं शिक्षण आणि नोकरी जर गेली, आरक्षण केलं तर पुन्हा नाही मिळणार. लक्षात ठेवा मराठ्यांनो. म्हणून आता हटू नका. मिळेल त्या रस्त्यानं, मिळेल त्या वाहनानं तुम्ही मुंबईकडे चला. मुंगीला सुद्धा घुसता आलं नाही पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईत घुसा. लाट उचलली पाहिजे मराठ्यांची लाट. हा संघर्ष कोणासाठी? तुमच्या पोराबाळासाठी.
इतका इमानदारीनं तुमच्या लेकरा बाळासाठी लढतोय, हटत नाही. माझ्या हडकाला सुद्धा शिराचे टाकल्यात. जागे व्हा. नांदेडमध्ये मला सलाईन नाही लागली. मोठमोठाले मराठ्यांचे डॉक्टर आले, नाही सलाईन लावू शकले. ते 8 जागेवर टोचला, नाही सलाईन लागली. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि तुम्ही पक्ष आणि नेता म्हणत असणार तर लेकरांचं वाटोळं करू नका. माझे इतके हाल आहेत, ना रक्त राहिलं ना मांस. मला ते कमवायचं पण नाही. रक्त मांस कमवायचं नाही, ताकद कमवायची नाही, मला पैसे पद कमवायचे नाही. माझ्या समाजाचे लेकरं बाळा हे मला अधिकारी झालेले बघायचे, यासाठी रात्रंदिवस झटतोय आणि जगतोय. तुम्ही कोणाची वाह करताय? जो तुमच्या पोराचं वाटोळं करतं ते सरकार. सरकार कसं असावं? ज्याला समाजाच्या आक्रोशाची जाण असावी. गोरगरीब लेकरांचं काय म्हणणं आहे, काय व्यथात, काय वेदनात, त्याला सरकार म्हणलं जातं, तो जाणून घेतो. अरे माझ्या करोडो माय मावल्या, माझे करोडो समाजाचे लेकरा समाज बांधवावर रस्त्यावरती 2 वर्ष झालं. लाजा नसल्यासारखं बोलता. मुंबईत पोलीस बघतील. याला लोकशाही आणि सत्ता नाही म्हणायची. मगरूच्या जोरावर यांना मराठे संपून टाकायचं. काय पाप केलंय माझ्या मराठ्यांच्या पोरानं? राज्य आणि देश उंचीवर नेण्याचं काम माझ्याच मराठा समाजाने केलाय. अरे झेलले आम्ही तलवारी. दुःख तुमच्या वाट्याला नाही येऊ दिलं आमच्या बापदादांनी. आज आम्ही लढून मिळवतोय. तुम्हाला या ना म्हणत आमच्यात दम आमच्यात एकत्र यायचं आणि मिळवायचं सुद्धा. तुम्ही आडवी चाल टाकणार. देवेंद्र फडणवीस एकही षडयंत्र यशस्वी होऊ दिला नाही. पुढच्या काळात सुद्धा एकही होऊ देणार नाही. तो शब्द आहे मराठ्याला. फक्त मुंबईत घुसा, पर्यायच नाहीये. इतकी द्वेषाची खुणगाट देवेंद्र फडणवीस आमच्या विरोधात का बांधली? का रे बाबा? माझ्या समाजाच्या लेकरांनी तुझं काय केलं? माझ्या समाजाच्या नेत्याचं तुझ्याशी काही वैर असेल. देवेंद्र फडणवीस तुझा आणि माझाही वैर असेल. तुला काय करायचं मला कर. माझ्या समाजाच्या लेकराचा बळी घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? नाही बळी जाऊ देणार मी. कोणती सत्ता चालवता? ओबीसी मराठा वाद लावायचा. मराठ्याच्या अंगावर सोडायचे. आज ती नीच विचाराची सत्ता चालवून काय उपयोग नाही. इतका आकाश आणि इतका द्वेष मराठ्यांचा देवेंद्र फडणवीस का करतोय? हक्काचं आरक्षण असून दिलं जात नाही. आम्हाला अनमोठं समजणार. वा, याला खपत नाहीये. मी इमानदारी लढतो. सगळ्यात मोठी सरकारची ही पोटदुखी आहे. त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकणारा लागतो आणि मी समाजाचं ऐकतो. इथंच ते माझ्या मागे लागले. काय चूक करतो मी? कुठल्या चुकीचं पाऊल उचललं? अरे
आमचा जर अधिकारी झाला तिथं सस्पेंड होतो जागेवर, तिथं तो रिटायर होतोय, नाही भरती होत त्याची, नाही आमचे लेकरं नोकरीला लागत. इतकी मरमर कोणासाठी आहे? समाजाला आनंद आणि सुख मिळवून देण्यासाठी आहे. तुम्हाला उठावं लागणार आहे. वेळ आली तर समाजाचं संरक्षण सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्याला सोड बनावं लागणार आहे. मराठ्यांच्या पोराला त्रास झाला, राज्यातल्या लाखो मायमाऊल्यांना मंत्री आमदारांच्या घराला येडा टाकावं लागणार आहे. झुंज सोपी समजू नका. एक जीवानं राहिल्याशिवाय विजय मिळवता येत नाही, विसरू नका. छत्रपतींनी आपल्याला इतिहास दिलाय, एक विचार दिलाय, विजय व्हायचं कसं. जी डाव वापरायची गरज पडेल ती वापरायचा, पण सगळेजण एक जीवानं जर उठले, 70 वर्षातला न मिळणारा विजय मराठे 29 ऑगस्टला मराठ्यांच्या पदरात टाकू शकते. फक्त बाहेर पडा. काय नको तुमचं, तुम्हाला आयुष्यात काय मागितलं नाही, पुढे नाही मागणार. माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी, लेकी बाळीसाठी रस्त्यावरती या म्हणतोय, मुंबईला या म्हणतोय. काय कमी नाही पडणार. तुम्हाला थोडाफार खड्डा पडला, देव कुठं भरून काढेल. पाऊस चांगला झालाय, पिकही चांगले आलेत. टाळू नका. पुन्हा एकदा या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, मुंबईत लोकशाही मार्गाने येणारे 27च्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. एकदा जर अंतरवाली सोडली पुन्हा ऐकत नसतो. पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता महत्वाचं सांगतो, घरात बसू नका. माझी जात हारू देऊ नका. तुम्हाला मला काही किंमत नाही. जातीला लई किंमत आहे, तिची प्रतिष्ठा वाढवा, काही करा, पण माझी जात हारू देऊ नका. घरातले मराठी लाखो करोडच्या संख्येने मुंबईकडे निघा. कोणीही गैरहजर राहू नका. आणि माझ्या समाजाच्या डोक्यावर आरक्षण मिळून गुलाल टाकू लागा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.